फिरायला जात आहोत। तर आज आम्ही निघालो एकविराईच्या दर्शनाला। तिथे जाण्याचं कारण म्हणजे असं की आमच्या इथून पालखी जाते एकविराईची। वाड्यातून गणेशनगरातून दरवर्षी मानाची पालखी निघते पदयात्रा। तिचा आज 10वं वर्ष आहे। ती पदयात्रा निघून 3 दिवस झालेले आहेत। आजचा मला वाटतं 3रा दिवस आहे आणि आज ती पालखी एकविरा मंदिराच्या पायथ्याशी पोहोचणार आहे। त्या निमित्ताने आम्ही आज तिकडे पालखीला जात आहोत। तिकडे मोठा असा म्हणजे आमच्या गणेशनगरात एक उत्सव असतो, सण तुम्ही सण सुद्धा समजू शकता। पण आज पूर्ण गणेशनगर तिकडे एकविराईच्या मंदिरामध्ये गेलेला असतो। आज संध्याकाळी पूजा होणार आहे आणि उद्या सकाळी तिकडे प्रोग्राम आहेत, तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये नंतरला पाहणारच आहात। बघाल ना इकडे जेव्हा पालखी निघते ना तेव्हा खरंच खूप असं एक वातावरण उत्सवाचं असतं। मला तिकडे जाता आले नाही, हे गेले होते पण मी नाही गेली। पालखी ते एकविराईच्या तिथे गेलेले आहे। 7 वाजता म्हणजे दर्शनाला जायचं वरती पालखीसोबत। माझी इच्छा खूप होती मी कधीतरी पालखीसोबत जाईन, पालखी जाईन तिच्यासोबत जाईन, पण योगायोगाला नाही। यंदा आता 10वा सुद्धा वर्ष आहे आणि मी चाललेले आहे, तर मला खूप खरंच आनंद आहे तिथे जाते ते। माझ्यासोबत आहे आयुष सुद्धा येतोय आणि तीच तर आहे इकडे, हे सुद्धा आहेत तिकडे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, एकविरा माते की जय। चला असा आमचा प्रवास चालू आहे एकविराईच्या दर्शनाला जाण्यासाठी कारल्याच्या डोंगरावर। आणि चला आता आज तू कसं काय आला सच्चा रे? आम्हाला सुट्टी आहेत ना, आता 12ची बोर्ड आहेत। तर इकडे आमच्या गाडीचा फास्टॅग संपलेला आहे आणि अतिच तिकडे काढतंय रोडलाच, आज मोडच्या साईडला। इकडे आमचा फास्टॅग काढून झाला आणि इकडे आता चाललो आम्ही CNG भरायला। पनवेलवरून जायचं झालं असतं तर आपण तिकडे पनवेलला, आता आपण इकडून जाऊन डायरेक्ट CNG वगैरे भरून झाली आणि आता जाऊन येऊन पर्यंत होईल, बघूया आता। बघा आम्हाला जेवायला वेळ आहे, कधी जेवू काय माहिती। आता तोपर्यंत बिस्किट खा। मस्त पहिला बोगदा आहे तिथून जातो। एकच येतं ना रे का किती येतं? 2 येतात। 2 येतं। लाईटिंग भारी दिसतंय एक नंबर। आम्ही ना आता घाटामध्ये आहो आणि घाटातून गाडी जाते, तर खालच्या साईडला पाहू शकता तुम्ही असं डोंगर आहे ना, खाली पूर्ण अशी दरी आहे। हे बघा पालखी पण निघाली इकडून, हे बघा पालखी मस्त सजवलेली आहे। एवढे पब्लिक पण आहे, पालखी आहे छोटीच पालखी वाटते। हे बघा ही पायी चालतात ते पण। साईडला बघ पाटील वाडा आहे, शिजवायचं जेवण। पाटील चुलीवरचं जेवण आहे इथं, पण आता नको, येते एवढी खाऊया। आता आपण चाललो दर्शनाला, चुलीवरचं जेवण म्हणजे काहीतरी झणझणीतच असेल। इकडे आम्ही आता थांबले आस्वाद धाबा ते जेवायला। आता जेवायला थांबलेला आणि तिकडे पाहू शकतो तिकडे काहीतरी मोठं बैलगाडीची शर्यत वगैरे काहीतरी चालू आहे। ते जेवल्यानंतर बघायला जाऊया, ते मस्त असं नजारा आहे बघा। इकडे आमचं जेवण आलेलं आहे, पनीर बटर मसाला आहे आणि रोटी आहे। इकडे सगळे आम्ही जेवायला बसले। आयुष इकडे काय इकडे जेवायला बसले, पण इकडे काय कोणाच्या जेवणाकडे लक्ष नाही, कारण तिकडे बैलगाडीची शर्यत चालू आहे। तिकडे सगळ्यांचं लक्ष चालू आहे, जेवून घेता। मस्त आहे जेवण, एक नंबर आहे। आणि असं धाब्यावर इकडे जेवायला उतरलेलं आणि इकडे पाऊस शकतात कैऱ्या बघा, छोटी छोटी कैऱ्या आल्या दिसतात ना। आणि इकडे जाम पण भरपूर लागले, छोटे छोटे जाम लागले, भरपूर आले भरपूर। तिकडे आंब्याला मोर पण भरपूर आले, कैऱ्या पण लागल्या आणि तिकडे बैलगाडीची शर्यत आहे, तर ते
जावे आता आपण थांबायचं नाही जास्त जायचं आहे पालखी गेले पोहोचले तिथे तर आपल्याला पालखीसोबत जायचं आहे म्हणून जाऊया चला आता टाइमपास न करता गाडीत बसू आणि जाऊया चला मस्त इकडे जेवण होतं ना आयुष हो जेवली आणि निघाली जेवून जेवता जेवता तिकडं बैलांची शर्यत लागली ती सुद्धा पाहिली इकडे आमच्या तिकडे गावी अशा बैलांची शर्यत वगैरे काय होत नाही तर इकडे पाहायला मिळाली नाही आयुष बैलांना पाहायला मिळाली आधीच तू कधी पाहिलेली काय पनवेलला बघितले होते हा मी आता दुसऱ्यांदा बघते म्हणजे लाईव्ह मध्ये पहिल्यांदा बघितली म्हणजे लाईव्ह समोर एकदम हो चला जाऊया आता आणि तिकडचा आनंद घेऊया पालखीचा इकडे पाहू शकता खिरी मातीला जायचं इथं गेट आलेलं आहे इथून आतमध्ये एंट्री करूया पालखी आमची इकडे खाली आहे बघूया कुठं थांबली आहे ती तर इकडे आपण आलेलो आहोत देवीच्या पायथ्याजवळ आणि इकडे सगळं बाजारपेठ आता मंडळीने देवीच्या पायथ्याजवळ पोहोचलेलो आहोत आणि इकडे तिथे जाते गाडी पार्किंग लावायला आणि इकडेच आमच्या इथल्या लोकांनी बंगला घेतलेला आहे इथं आणि पालखी तिकडे कुठेतरी शेतामध्ये आहे तर ते आता येईल पायऱ्यांजवळ तर तिथे जाऊया आता आपण इथं गाडी पार्किंग करून तुम्ही आपल्यासोबत हो आणि तिकडे बघाल ना तर तिथं मस्तपैकी आईच्या इथं मंदिरावर मध्ये वर डोंगरावरचा झेंडा लावलेला आहे बघा मस्त प्रकारे तिथं जायचं आहे आपल्याला आता इकडे आता मी दर्शन घेऊन आलो देवीचं पालखी आली नाही अजून आता येईल थोड्याच वेळात पालखी तर आता आमची पालखी कुठे थांबली आहे तिथं जाऊया आणि तिथं जाऊन भेटूया तिकडून कारण पालखी आता नाचत वगैरे आणणार आहे तर पाहूया तिकडे जाऊन चला शॉर्टकट रस्त्याने जातो आम्ही आता